एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात गाजवणारा, एका पाठीमागे एक सुपर डुपर हिट चित्रपट देणारा आणि त्या चित्रपटांना नंबर वन असं नाव लावून चित्रपट हिट करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. कारण की गोविंदाचे अनेक चित्रपट आपण पाहिलेले आहेत. कुली नंबर वन, जोडी नंबर वन अशा पद्धतीचे त्याचे नंबर वन चित्रपट आपण मोठ्या प्रमाणात बघितलेले आहेत. मग आता हाच गोविंदा एकेकाळी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता. अनेक चित्रपट त्याचे येत होते, पण मात्र आता गोविंदाचे चित्रपट आपल्याला जास्त येताना दिसत नाहीत किंवा त्याचे चित्रपट येतच नाहीत आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. मग गोविंदाचं नेमकं बॅकअप कशामुळं झालं, गोविंदाचे नवीन चित्रपट समोर का येत नाहीत, याचे विविध कारणं आहेत. पण मात्र आता पुन्हा एकदा गोविंदा एका दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे, तो म्हणजे त्याच्या बायकोमुळं. कारण की त्याच्या बायकोनं असा काही खुलासा केलेला आहे, त्यामुळं गोविंदावर आता लोक टीका सुद्धा करू लागले आहेत. गोविंदाच्या बायकोनं थेट सांगितलंय की गोविंदाचे अनेक लफडे आहेत, अनेक अफेअर्स आहेत आणि अनेक महिलांसोबत त्यांनी आतापर्यंत अनेक रिकामे कामं केलेले आहेत. नेमकी गोविंदाची बायको असं का म्हणते, कुठं म्हणते, हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बॉलिवूडमध्ये गोविंदाची एक वेगळी ओळख आहे. गोविंदा या त्याच्या नावावरच मोठ्या प्रमाणात हिट सुपर हिट झालेला आहे. कारण की गोविंदाचं आडनाव काय आहे हे बऱ्यापैकी लोकांना माहीत नसेल की गोविंदाचं आडनाव नेमकं काय आहे आणि तो त्याचं आडनाव का लावत नाही. पण मात्र गोविंदाचं आडनाव हे आता बऱ्याच जणांना माहीत झालेलं आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे त्याची बायको. गोविंदाची बायको जी आहे सुनीता आहुजा. कारण की सुनीता आहुजा आडनाव लावते, म्हणजे गोविंदाचं आडनाव सुद्धा आहुजाच आहे. गोविंदानं आतापर्यंत हे आडनाव लावलेलं नाही. पण मात्र गोविंदाची बायको सुनीता आहुजा हिनं आता सध्याचं चालू रियालिटी शो आहे लॉक ऑफ 2, या लॉक ऑफ 2 मध्ये गोविंदावर अनेक आरोप केलेले आहेत आणि गोविंदाविषयी अनेक वक्तव्ये तिनं बोलून दाखवलेली आहेत. तिचं म्हणणं आहे की गोविंदाचे अनेक लफडे आहेत, अनेक महिलांसोबत हिरोईनसोबत गोविंदाचे अफेअर सुद्धा होते आणि याची संख्या 50 पेक्षा जास्त होती. गोविंदाचं आणि त्यांचं कधीही जमलं नाही. म्हणजे सुरुवातीला त्यांचं चांगल्या पद्धतीनं जमत होतं. दोघा जणांचं लग्न 1987 मध्ये झालेलं होतं. लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. गोविंदाचे चित्रपट सुद्धा मोठ्या प्रमाणात हिट सुपरहिट सुद्धा होत होते. पण मात्र काळानुसार गोविंदाचा स्वभाव बदलत गेला आणि तो चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महिलांसोबत वेगवेगळ्या तरुणांसोबत लफडे करू लागला. पण मात्र सुनीता आहुजांसाठी ही जी गोष्ट आहे ती एक वेगळी होती. धड त्यांना सोडता येत नव्हतं, धरता येत नव्हतं. दोघांना एक सोबतच राहावं लागत होतं. म्हणून कसं बसं करून त्यांनी गोविंदासोबत संसार सुरूच ठेवला. कारण की या दोघा जणांना एक मुलगा सुद्धा झालेला होता. त्या सांगतात की त्यांना गोविंदासोबत राहण्याची बिलकुल इच्छा नाहीये, पण मात्र ती त्यांच्या मुलासाठी त्यांच्यासोबत राहतीये असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि गोविंदाबद्दल असे खळबळजनक अनेक खुलासे त्यांनी याच रियालिटी शोच्या माध्यमातून केलेले आहेत. आता ज्या पद्धतीनं गोविंदा यांचा चेहरा साधा भोळा आपल्याला दिसतो आणि वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून ते समोर येतो, खरंच तसं असेल का? त्यांच्या बायकोने जे आरोप केले ते खरंच खरे असतील का? आणि त्यांची चित्रपट मागे पडण्यामागं हे एक कारण असेल का? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.